राजधानी मुंबई और उपनगरों की ताजा जानकारी, सीएसटी से लेकर अंबरनाथ बदलापुर तक, चर्चगेट से लेकर वसई विरार तक, मस्जिद बंदर से लेकर वाशी पनवेल तक। जानिए आज राजनीति ने ली कौन सी करवट, राज्य की विधानसभा में किस मुद्दे पर हुई बहस या कौन सा कानून हुआ पारित। राजनीतिक गलियारों की हर खबर। बॉक्स ऑफिस पर किसने मारी बाजी या कौन सी फिल्म लूटी, छोटे पर्दे की भी होगी हर खबर। फिल्मी जगत की सभी खबरें, क्या बोल रहा है स्टॉक मार्केट, कितना शेयर उछाला, किस अंक पर हुआ बंद, ताजा जानकारी। किस पर कसेगा कानूनी शिकंजा या कौन जाएगा सलाखों के पीछे या किस पर गिरेगी कानूनी गाज। कौन है साजिश का असली मास्टरमाइंड, जानिए क्राइम की खबरों में। क्या किसानों को मिलेगा सही मुआवजा या मिलेगा सही दाम, किसानों के हर मुद्दे पर लड़ेंगे हम। पुणे, कोल्हापुर, सोलापुर या नासिक, औरंगाबाद, नागपुर, चंद्रपुर तक। अब पूरे महाराष्ट्र की खबरें देखिए हर समय आपके साथ और डेली न्यूज पर। नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। उल्लासनगर में दिव्यांगों का जोरदार आंदोलन, स्टॉल, घर और मुफ्त सेवाओं की मांग को लेकर प्रहार संगठन का संघर्ष। उल्लासनगर महानगर पालिका के मुख्य द्वार पर आज दिव्यांग नागरिकों ने अपने अधिकारों की मांग को लेकर जोरदार धरना प्रदर्शन किया। यह आंदोलन प्रहार दिव्यांग क्रांति संगठन के नेतृत्व में आयोजित किया गया, जिसमें संगठन के अध्यक्ष एडवोकेट स्वप्निल पाटिल, समाज सेवक शैलेश तिवारी और कई दिव्यांग पदाधिकारी शामिल हुए। आंदोलन का उद्देश्य दिव्यांगों को आजीविका के लिए स्थायी स्टॉल, रहने के लिए घर और विभिन्न मुफ्त सेवाएं उपलब्ध कराना था। प्रदर्शन कर रहे लोगों ने स्पष्ट कहा कि वे सिर्फ सहानुभूति नहीं चाहते, बल्कि उन्हें समाज में सम्मान पूर्वक आत्मनिर्भर जीवन जीने का अधिकार चाहिए। धरना स्थल पर पहुंचे महानगर पालिका के अतिरिक्त आयुक्त धीरज चौहान ने आंदोलनकारियों से बातचीत की और उन्हें आश्वासन दिया कि 1 महीने के भीतर शहर में दिव्यांगों का सर्वे किया जाएगा। इस सर्वे के आधार पर उपयुक्त स्थानों पर लॉटरी के माध्यम से स्टॉल वितरित किए जाएंगे। साथ ही उन्होंने यह भी बताया कि जिन्हें स्टॉल मिलेंगी उन्हें मिलने वाला मासिक अनुदान बंद कर दिया जाएगा। यह आंदोलन दिव्यांग समुदाय के आत्मनिर्भर भविष्य की दिशा में एक अहम कदम माना जा रहा है। अब सबकी निगाहें इस बात पर टिकी है कि प्रशासन अपने वादों को कितनी पारदर्शिता और गंभीरता से जमीन पर उतारता है। ॲक्च्युली ही उल्हासनगर महानगरपालिका आहे जिने 20 वर्ष आज दिव्यांगांना स्टॉल दिलेला नाही आहे। आमचं 2016चं GR आहे की आम्हाला रोजगार मिळाला पाहिजे, दिव्यांगांना रोजगार मिळाला पाहिजे, दिव्यांगांना स्वयंरोजगार मिळाला पाहिजे। त्यांना पब्लिक स्थानिक गव्हर्नमेंटचे जिथे जिथे गव्हर्नमेंट ऑफिसेस असतात त्या बाहेर आम्हाला 200 स्क्वेअर फीट जागा, आता पहिला आम्हाला 6x7चं होतं, पण आता 2018चा GR आहे की 200 स्क्वेअर फीट जागा, कारण दिव्यांगाची व्हीलचेअर वगैरे फिरता येत नाही। त्यामुळे आम्हाला आता मीरा भाईंदर पालिकेने 91 स्टॉल दिले। मी ठाणा जिल्हा अध्यक्ष आहे। मीरा भाईंदर पालिकेने 2 वर्षात 91 स्टॉल दिलेले आहेत आणि मी ऐकलं की उल्हासनगर पालिका दिव्यांगांना स्टॉल देत नाही, वरून दिव्यांगांनी स्टॉल लावलेले आहेत, त्यांचे स्टॉल उचलून टाकतायत निर्दयासारखी। हे कुठपर्यंत अन्याय चालणार आहे? त्याच्यासाठी आता आम्ही ठरवलेलं आहे, प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेने अख्खा महाराष्ट्रातल्या दिव्यांगांना न्याय मिळालाच पाहिजे। त्याच्यासाठी मी ठाणा जिल्हा अध्यक्ष आहे, म्हणून आज आम्ही मीरा भाईंदर पूर्ण झालं तर आता आम्ही उल्हासनगरला आलेलो आहे। इथून सुद्धा माझ्या दिव्यांगांना स्टॉल घेतल्याशिवाय मी इथून हलणार नाहीये। आज यापूर्वी ही आंदोलन झालं होतं, आयुक्त किंवा इतर प्रशासनाने याकडे लक्ष दिलं नाही का? आयुक्त आणि हे आंदोलनाला आम्हाला पत्र देतात, पत्र दिल्याच्या नंतर आम्हाला आश्वासन देतात आणि त्या आश्वासनाच्या नंतर मग ते लोक फाईलमध्ये टाकून ती फाईल दूर काढत आपल्या ह्याच्यामध्ये ऑफिसमध्ये ठेवतात। त्या लोकांना काही पडलेलं नाही। जिथपर्यंत मजबूत नेते फॉलोअप घेत नाहीत तिथपर्यंत अधिकारी जागे होत नाहीत। आणि आता आम्हाला आमच्या भाऊनी सांगितलंय, जागोजागी जागृती निर्माण करा आणि जनजागृती करून लोकांना न्याय मिळवून द्या, तेच आम्ही कर्तव्य करतोय। आज न्याय मिळेल का? आज न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही।
आज माझ्या दिव्यांगांना, उल्हासनगरच्या दिव्यांगांना आयुक्त साहेबांनी कधी तारीख द्यावी की ते कधीपासून स्टॉल देत आहेत, परवाना देत आहेत, आणि जे स्टॉल लागलेले आहेत त्यांना उचलायचं नाही, त्यांना सुद्धा परवाने भेटले पाहिजे. आणि 200 स्क्वेअर फीट जागा पास झालीच पाहिजे. जर तुमच्याकडे 200 स्क्वेअर फीट साठी जागा नाही तर मिनिमम 100 किंवा 150 स्क्वेअर फीटचा आज आम्हाला इथून ठराव पास करून द्यावा, पत्र द्यावा, त्याच्यानंतर आम्ही इथून हलणार आहोत. योजना आहे, अनेक योजना आहेत दिव्यांगांच्या. का सरकार हे करत नाही? आज आमचे भाऊ जागोजागी आंदोलन करतायत. मुख्यमंत्री साहेबांचं वर कोणाचा दबाव आलेला आहे? मुख्यमंत्री साहेब दिल्लीवरून सूत्र हलतायत का? आम्हाला शेतकऱ्यांचा 7/12 कोरा हवाय, आम्हाला दिव्यांगांचं मानधन हवंय, आम्हाला विधवा महिलांना मानधन हवंय, आम्हाला कामगारांना, मेंढपाळांना, आम्ही सगळ्यांसाठी आज आमच्या भाऊंच्या पायातून रक्त येत आहे. रक्त आमचे भाऊ तरी हिंमत हरत नाहीयेत. तरी पण मुख्यमंत्री साहेब फक्त खोटे आश्वासनं देत आहेत. 7 एप्रिलला आमची मीटिंग गेली, त्याच्यामध्ये आमच्या 19 मागण्या पूर्ण करणार होत्या, त्या सुद्धा त्यांनी पूर्ण केलेल्या नाहीयेत. GR काढलेला नाहीये. परत आमच्या भाऊंनी आमरण उपोषण केलं, तेव्हा बावनकुळे साहेब आले, त्यांनी पत्र दिलेलं आहे की ते मागण्या पूर्ण करणार, पण ते मागण्या पूर्ण करत नाहीयेत. मग गरीब जनता कोणाकडे जाणार? मुख्यमंत्री कशासाठी झालेला आहे? कशासाठी एकजूट होऊन तुम्ही सरकार निर्माण केलेली आहे? गरिबांना न्याय देण्यासाठी की गरिबांचं रक्त पिण्यासाठी? आज गरीब रस्त्यावर उतरलेले आहेत. आमचे भाऊ ओरडून सांगतायत की दिव्यांगांना रोजगार द्या, दिव्यांगांना 6,000 मानधन द्या, दिव्यांगांना स्टॉल द्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. आम्ही काय मागतोय? तुम्ही जे कमिटमेंट केलं तेच आम्ही मागतोय ना तुमच्याकडे. मग ते कमिटमेंट का पूर्ण करायला तुम्हाला कोणाची परवानगी लागते? तुम्हाला दिल्लीवरून उत्तर हवंय का? का तुम्हाला उशीर होतोय? का आमच्या भाऊंच्या जीवाशी खेळताय? 24 तारखेला आम्ही चक्का जाम करणार आहे, प्रत्येक ठिकाणी चक्का जाम होणार आहे, आणि त्यावेळेला दिव्यांग, मजदूर, कामगार, शेतकरी सगळे उतरणार आहेत. सगळे पक्ष सोडून, राजकीय पक्ष सोडून फक्त एक सामान्य नेता म्हणून आम्ही चक्का जाम करून टाकू जर दिव्यांगांचं, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण नाही झालं. या माध्यमातून, या तुमच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते, एक प्रहार सैनिक म्हणून, की आमच्या मागण्या योग्य आहेत. जर तुम्ही आमदारांना पेन्शन देताय, पेन्शन वाढी देताय, आमदारांना मग करोडपती आमदारांची पेन्शन बंद करा, त्यांचे उत्पन्न बंद करा. तुम्ही का गरिबांना तुम्ही तडपडावर ठेवलाय? तुम्हाला काय गरज आहे पगाराची मुख्यमंत्री साहेब? उपमुख्यमंत्र्यांना काय गरज आहे पगाराची? जर आम्हाला 6,000 देत नाहीये तर तुम्हाला काय गरज आहे 3-3 लाख, 2-2 लाख घ्यायची? काय गरज आहे? तुमच्याकडे तर करोडो आमचं पडलेले आहेत ना. मग गोरगरीब विधवा महिलांना, शेतकऱ्यांना का तुम्ही तडपडात ठेवलाय? का आत्महत्या होत आहेत? का तुम्हाला न्याय द्यायला वेळ लागतोय? कुठे तुमचं घोडं अडलेलं आहे सांगा ना. आज आमची तब्येत बरी नसताना आम्ही इथे येतोय लढण्यासाठी. लाजदायक गोष्ट आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्र असून आज आम्हाला दिव्यांग महाराष्ट्र महिलांना इथे यावं लागतंय. आज माझ्या उल्हासनगरच्या दिव्यांगांना 20 वर्ष झाले. कुठे झोपलेली आहे पालिका? या पालिकांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. आम्ही नुसतं इथे ठराव घेऊन जाणार नाहीये. तुमच्याकडे GR असून तुम्ही या लोकांना का न्याय नाही दिला म्हणून यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही मागणी आमची असणार. आज दिव्यांग बांधवांचं शिष्टमंडळ आले होते. त्यांची मुख्यतः स्टॉलसाठीची मागणी होती. स्टॉलसाठीच्या मागणीसाठी आता स्टॉलसाठी सर्वेक्षण सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. 1 महिन्यात ते स्टॉलचं सर्वेक्षण होऊन पुढील कार्यवाही त्याच्यावर करण्यात येईल. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचें.